नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आमचे प्रायोगिक शेतावर तुरीची लागवड करायची आहे आणि ही लाल तुरीची व्हरायटी आहे. आमचे शेतावरून केलेलं हे सिलेक्शन आहे. या व्हरायटीला नाव काही आम्ही दिलं नाही, शेतकऱ्याची व्हरायटी आहे आणि ही 120-125 दिवसात येऊ शकते. तर त्यासाठी हे 5 किलो बियाणं घेतलंय आणि याला आपल्याला सीड ट्रीटमेंट करायची आहे. एक इन्सेक्टिसाइड आणि एक फंगीसाइड. तर फंगीसाइड मध्ये हे थायोफिनेट मिथेल घेतलेलं आहे 70% वर आणि इन्सेक्टिसाइड मध्ये हे थायोमिथॉक्झॉन आहे, हे घेतलंय आहे. आता 5 किलो सीड आहे म्हणजे याला 1 किलो साठी 3 ग्रॅम आणि 3 मिली या हिशोबाने आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी घ्यायच्या आहेत. तर या बरणीमध्ये मी फंगीसाइड आणि इन्सेक्टिसाइड टाकतो. तुमच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी मी लाईव्ह दाखवत आहे. तर आधी 15 ग्रॅम हे फंगीसाइड टाकतोय मी, थायोफिनेट मिथेल. बघा आता 5 ग्रॅमचा चम्मच आहे. 1 2 आणि 3. हे आपण आता थायोफिनेट मिथेल घेतलेलं आहे जवळपास 5 किलो तुरीसाठी 15 ग्रॅम आणि थायोमिथॉक्झॉन आपल्याला हे 15 मिली घ्यायचं आहे. हे 15 मिली झालंय. थोडस याला चिटकून आहे म्हणून मी हे टाकून घेतो आणि आता यामध्ये थोडस पाणी टाकून याची स्लरी बनवून घ्यायची आहे. हे बघा, मी स्लरी बनवली आणि आता हातामध्ये अशा प्रकारे प्लास्टिकची पिशवी घालून हे तुम्हाला खालीवर करून घ्यायचं आहे.
त्यात थोडस पाणी टाकतो मी आणखी, आणि हे राहिलेलं यात सगळं वापरलं जाईल अशी दक्षता घेतो. तर थायोफिनेट मिथिल आणि थायोमिथॉक्झॉन या दोन्हीचं याला एकसारखं कोटिंग झालेलं आहे. शेतकरी बंधूंनो, आता हे बियाणं सावलीत 1 तासासाठी 1.5 तासासाठी मला वाळवायचं आहे, आणि त्यानंतर हे लागवणीसाठी मी वापरणार आहोत. बंधूंनो, आपणही अशाच प्रकारची सीड ट्रीटमेंट लागवणी पूर्वी किंवा पेरणीपूर्वी आपल्या तुरीला, आपल्या भुईमुगाला, आपल्या सोयाबीनला करा, असं मी आपल्याला आवाहन करतो. आणि आपण अधिक उत्पन्न घ्या अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद.